श्री स्वामी समर्थ. भगवान महादेवाचे पुत्र श्री गणेश यांचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलीबरोबर झाले. सिद्धीपासून क्षम आणि रीतीपासून लाभ नावाचे 2 मुलं झालीत. लोक परंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात. श्री गणेशचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. श्री गणेश विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा सांगितल्या आहेत. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन केले आहे. यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितलं आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्री गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्याला पाहिले आणि ती भगवान गणेशवर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचं होतं, परंतु भगवान श्री गणेशने ब्रह्मचर्य पाळण्यात सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी तुळशीस लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतापलेल्या तुळशीने गणेशला शाप दिला की त्यांची 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह एका राक्षसाशी होईल. त्यानंतर ते गणेशला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. गणेशच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबत त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाहीत. कोणाचे लग्न असेल की त्यात ते विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मदेवाकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. या दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धिसिद्धी भगवान गणेश आणि मूषक राजा यांच्या दोघांचे लक्ष वळवायचे. यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही. रिद्धिसिद्धी या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धिसिद्धीला शाप देणार होते. तेवढ्यात ब्रह्मदेव तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशला रिद्धिसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार भगवान गणेशने रिद्धिसिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत 5 लोकप्रिय कथा आहेत. पहिली कथा अशी आहे की पुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या आपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रतवैकल्य केले. या उपासामुळे देवी पार्वतीला श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपासासाठी शिवाने इंद्रास परिजात वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने परिजात वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी परिजातक वनाची बांधणी केली. शिवमहापुराणानुसार माता पार्वतीला गणेशला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशची निर्मिती केली. दुसरी कथा. एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशचे डोके जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले. अशा प्रकारे गणेशचे नाव गजानन पडले. एकदा दुसऱ्या पौराणिक कथेनुसार माता पार्वती गणेशला दारात बसवून पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात महादेव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला, तर संतापलेले महादेवाने त्यांच्या डोक्यावर मार केला. या गणेशचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोकं कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांचा रागाला शांत करण्यासाठी भगवान महादेवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. एकदा महादेवाप्रमाणे गणेशने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असता ते महादेवाचे अनन्य भक्त होते. गणेशने रोखल्यावर ते गणपतीसोबत युद्ध करू लागले. गणपतींनी त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामाने महादेवांनी दिलेल्या परशूचा वापर गणपतीवर केला, ज्यामुळे गणपतीचा डावा दात तुटला.
तेव्हापासून त्यांचे नाव एकदंत पडले. चौथी कथा अशी आहे की भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशला दिले नाही. भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देवी देवता आपसात चर्चा करू लागले की गणपती नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशला वडिलांसोबत यायचं असेल तर आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांच्या घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराडच तिथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यानंतरही देखील चाक नाहीच निघाली. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाली नाही. बराच जागेतून तुटायला लागले. कोणालाही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशचे अपमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपला सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशला घेऊन आले. गणेशची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्हीही मुलं आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेतर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थांना भेट देऊन आले. इथे गणेशचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशने अत्यंत आदराने आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून माता पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणूनच हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशची पूजा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करो. गणपती बाप्पा सदैव तुमचे रक्षण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.